अमेरिका येथील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये 28 आणि 29 मे 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे जागतिक चर्चासत्र झाले। या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान TJSB सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शरद गांगल यांना मिळाला। या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय पटलावरती भारतीय सहकार क्षेत्राची दखल घेतली गेली आहे। ठाणेकर शरद गांगल यांचा सहभाग समस्त ठाणेकरांसाठी गौरवास्पद आणि TJSB सहकारी बँकेसाठी अभिमानास्पद ठरला आहे। या परिषदेत जनता सहकारी बँकेचे पुणेचे अध्यक्ष रवींद्र हेजी हेही सहभागी झाले होते। जागतिक स्तरावरती सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशनद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ICAने शरद गांगल यांना विशेष निमंत्रण पत्र पाठवून आमंत्रित केलं होतं। सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी हा परिषदेचा केंद्रबिंदू होता। या 2 दिवसीय उच्चस्तरीय जागतिक परिषदेमध्ये सहकारी बँका आणि क्रेडिट युनियन्सच्या माध्यमातून शाश्वत वित्तीय प्रणाली कशी उभारता येईल यावरती विचारमंथन झाले। सहकारातून समाधिष्ठित आणि शाश्वत विकास यावरती परिषदेमध्ये भर देण्यात आला। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावरती स्पर्धात्मक बनण्यासाठी वित्तीय सहाय्य करून त्यांचे सक्षमीकरण, शेतकरी आणि महिला उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणे, समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये आणणे आणि मध्यमवर्गीयांची घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी मध्यमवर्गीय सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देणे यावरती चर्चा झाली।